संत तू ज्ञानदीप तू धैर्याची ज्वाला करुणेची सावली तू अगनारी तू जगुधारी तू नव्या युगाची नवशक्ती तू अगनारी तू जगुधारी तू नव्या युगाची नवशक्ती तू माता तू विश्वत्राता तू सहनशक्तीची धर्मी माता तू संजीवनी तू सौख्यदायिनी तू मानवतेच्या मंदिरातील दिव्य ज्योती तू अगनारी तू जगुधारी तू नव्या युगाची नवशक्ती तू अगनारी तू जगुधारी तू नव्या युगाची नवशक्ती तू कधी दुर्गा तू कधी शीतल तू ज्ञानदायिनी दुःखहरिणी तू अन्नपूर्णा तू सुख कल्याणी तू कधी त्यागमयी अर्धांगिनी होती तू अगनारी तू जगुधारी तू नव्या युगाची नवशक्ती तू अगनारी तू जगुधारी तू नव्या युगाची नवशक्ती तू नव्या युगाची नवशक्ती तू नव्या युगाची नवशक्ती तू भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोलेश्वर महाविद्यालयात तक्रार समितीने जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळा आयोजित केला होता. घरकाम करण्यासाठी मदत करणाऱ्या कष्टकरी माता भगिनीचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंतजी वैद्य तर प्रमुख अतिथी म्हणून परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी होत्या. विशेष उपस्थितीमध्ये कल्पनाताई चौसाळकर, वर्षाताई मुंडे, सुचिताताई देशपांडे, शीतलताई कोदरकर, संगीताताई धर्मराव, पूजाताई कुलकर्णी आदी मान्यवरांसह महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रामभाऊ कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉक्टर दीपक पुजारी, उपप्राचार्य डॉक्टर गौतम गायकवाड, डॉक्टर रोहिणी अंकुश आदी व्यासपीठावर यांची उपस्थिती होती. एकही क्षेत्र विज्ञान आपण मागे राहिलो नाही. प्रत्येक ठिकाणी आपण पुढे चालत गेलेलो आहोत. आता सकाळी एका कार्यक्रमामध्ये गेले होते, तिथे आमच्या एका काकांनी भाषणामध्ये असं म्हणलं, आता पाहायला गेलं तर जिथं तिथं महिला दिसत आहेत, आमच्यासाठी काहीतरी थोडंसं शिल्लक ठेवा, आम्हाला काहीतरी करायला काहीतरी जागा ठेवा. तर तिथं मी त्यांना म्हणलं की तसं नाहीये, आम्ही महिला सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या असतो आणि असं नाहीये की फक्त एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. हे आतापर्यंत प्रचलित आलेलं आहे, पण एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे सुद्धा एक पुरुष खंबीरपणे उभा असतो. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. माझ्या पाठीमागे माझे नगराध्यक्ष, माझे पती श्री बाजीरावजी हे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनी मला आज इथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. आणि आपण स्त्री आणि पुरुष हे दोन्ही एका रथाचे दोन चाकं आहेत, त्यामुळे एक समाजामध्ये समानतेनं चाललं पाहिजे. दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि समाजामध्ये समानतेचे मूल्य रुजवली पाहिजे. तसेच आपल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम इथं राबवले जात असतात. मुलांना फक्त मार्कवंत न बनवता गुणवंत बनवणे, त्यांना एक उत्तम नागरिक बनवणे, समाजाप्रती असणारे आपले दायित्व त्यांच्या मनामध्ये रुजवणे, यासाठी वेगवेगळे कार्यक्रम इथं घेतले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. खरोखर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि मला या कार्यक्रमामध्ये येण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. विशेष करून घरकाम करणाऱ्या महिलांचा आपण जो या ठिकाणी सन्मान करतो, गौरव करतो, या जागतिक महिला दिनी आपण त्यांना आवर्जून बोलवतो, त्यांच्याशी संवाद करतो, व्यासपीठावरून करतो, प्रत्यक्ष करतो. कारण की काय, यांना सगळ्यांना बोलवायला एक जेव्हा जावं लागतं तेव्हा आमचे शिक्षक लोक जातात, आवर्जून त्यांची भेट घेतात, त्यांना निमंत्रण देतात.
मग त्यांच्यामध्ये जे काम करणार त्यांना विचारतात ते अजून कोण आहेत, मग त्यांची सगळी यादी सूची आम्ही तयार करतो आणि मग ती सगळी सूची तयार करून सगळ्यांना निरोप देऊन त्या ठिकाणी त्यांना बोलवतो आणि अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम अत्यंत गुणवंत सरकार एकदम गौरव सोहळा अत्यंत सन्मानपूर्वक या ठिकाणी आम्ही संपन्न करतो। निश्चितच आपल्या सर्वांच्या येण्यानं आणि आम्हाला आज जी काही संधी प्राप्त होते संस्थेच्या वतीनं की अशा प्रकारचे समाजातल्या एकजुटीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मला असं वाटतं की आज जवळजवळ 150 पावणे 200 या ठिकाणी महिला आहेत या घरी काम करणाऱ्या ज्यांना आपण आज सन्मानित करतो आहोत। खरोखर असा उपक्रम कौतुकास्पद आहे, प्रेरणादायी आहे आणि आम्ही जास्तीत जास्त याची संख्या कशी वाढेल या गटाची त्याचा प्रयत्न करू। आपण बघितलं की बचत गटाच्या माध्यमातून समाजाची प्रगती झाली, आर्थिक प्रगती झाली, पण अशा प्रकारच्या या काम सगळ्या घरी काम करणाऱ्या महिलांचं किंवा घरची मावशी म्हणून जेव्हा आपण त्यांना समजतो तर अशा सर्व महिलांचं समाजाच्या दृष्टीनं संघटन झालं तर निश्चितच आपला जो विचार आहे की एकमेकाला आपण सहकार्याने एकमेकाच्या अडीअडचणी समजून जसं ताईंनी सांगितलं या ठिकाणी किंवा की घरचं काम जेव्हा आमची धावपळ होती मावशीने आलं तर तशाच प्रकारे अत्यंत जबाबदारीनं जेव्हा आपण समाजामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करतो तर अशा सर्व घरी काम करणाऱ्या महिलांची जबाबदारी पण एक कुटुंब सांभाळताना तेवढीच जबाबदारीची असते आणि ती सहकार्याची असते, समाजाला पुढे घेऊन जाणारी असते आणि अशांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला संस्था म्हणून प्राप्त होते। संस्थेचा इतिहास खूप मोठा आहे। 75 वर्षापासून एक संस्था एक वेगळ्या विचारानं या ठिकाणी समाजाची नाळ जोडलेली आहे आणि 75 वर्ष अमृत महोत्सव या ठिकाणी संस्था साजरी करत आहे, त्याच्याकडे वाटचाल करत आहे। अंबेजोगाई शहरातलं ही खोलेश्वर संकुल या संस्थेचं पहिलं संकुल आहे। मला असं वाटतं अनेक महिलांना याचे ज्ञान असेल, जरी त्या या ठिकाणी शहरामध्ये काम करत असतील तरी पण या संकुलाच्या इतिहासाविषयी त्यांना माहिती असेल। संस्था ही जुनी आहे, शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था समाजामध्ये एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर चालते। तर राष्ट्रीय स्वयंसेवकाचा विचार त्याचं पण शताब्दी वर्ष आहे आणि या शताब्दी वर्षामध्ये असे जे समाजाचे विविध घटक आहेत जे सुसंस्कारित व्हायला पाहिजे। सुसंस्कारित म्हणजे त्यांना स्वतःच्या बोलणी निश्चितच मावशींच्या आहेत त्या घरी काम करत असताना ते आपलंच घर आहे या उद्देशाने ती घर सांभाळतात। आपले लहान मुलं असतील किंवा आपल्याकडे जी जबाबदारी असेल ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे आपलं घर सांभाळून आपण त्या कशा पद्धतीनं काम करतो आणि त्यांचा कौतुक आपण केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना सन्मान पण देता आला पाहिजे अशी संधी संस्थेने एकत्र विचार करून राबवण्याचा प्रयत्न केला आणि गेली 4-5 वर्षापासून याच्यामध्ये आपल्याला यश येत आहे। हा कार्यक्रम कुणाला दाखवायसाठी नक्कीच नाही, हा कार्यक्रम अंतर्मनातून केलेला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम फुलतो आहे। हा विचाराची या विचाराची त्या विचाराची देवाणघेवाण आहे। आता आपण पाहिलं की जेव्हा या ठिकाणी उल्लेख पण झाला, देशाच्या पंतप्रधानांनी असा विचार केला की महिलांना जास्त संधी दिली पाहिजे आणि तसा प्रयत्न पण केला। आपण बघितलं अनेक योजना महिलांना सन्मानपूर्वक, कारण त्यांनी ओळखलं या देशामध्ये या राष्ट्रामध्ये 50% आज महिला आहेत आणि या महिलांना जर खऱ्या अर्थानं आपण सन्मानित केलं, मनुष्याच्या विचारामध्ये आदला बदल होते, विचाराची आदला बदल जरी झालेली असती पण त्याच्या मूळ मागचं म्हणजे जे सनातन संस्कृतीमध्ये आपण महिलाला आता या ठिकाणी सांगितलं गेलं की महिलाला दुर्गा शक्ती म्हणलेलं आहे, नारी शक्ती म्हणलेलं आहे, दुर्गा माँ आहे, म्हणजे ईश्वराच्या रूपानं महिलेला पण सन्मान आहे। आपण बघितलं या शहराचं कुलदैवत सुद्धा देवी आहे, म्हणजे महिला ही नारी शक्ती निश्चितच पूर्वजापासून सन्मानित आहे। पण हल्लीच्या काळामध्ये किंवा आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं ही त्या समाजावर महिलांवर अनेक विविध प्रकारचे आपण समजा पुरुष प्रधान संस्कृती आली, मग त्या ठिकाणी महिलांचं काम जरा कमी झालं, मग कुणी अजून त्यांना घोषा पद्धत आली, मग अजून त्याच्यात काम कमी झालं, म्हणजे समाजामध्ये असं जेव्हा उथलपथल होते तर निश्चितच या महिला शक्तीला दाबण्याचा प्रयत्न होत असतो। पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान असतील
या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांची टीम असेल, यांनी परत या सर्व महिलांना सन्मानपूर्वक समाजामध्ये कशा प्रकारचं स्थान प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केला, प्रगती केली आणि निश्चितच आज आपल्याला या शक्तीला सुद्धा गवसणी घालता येते. ही शक्ती सुद्धा विचारानं आचारानं आपल्या सोबत आहे. तर जेव्हा आपण एकमेकाला आपला आचार विचार सांगतो, निश्चितच आपली संस्कृती जे सांगते त्याच्या आधारावर सांगतो. संस्कृती टिकलं तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकलं तर आपल्याला या जगामध्ये सन्मान भेटेल. विचार जरी छोटा असला तर हे सगळं का करायचं, तर आपली संस्कृती टिकली पाहिजे, आपलं सनातन टिकलं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं जगामध्ये काय आहे, युद्ध आहे. अमेरिका, इराण, इस्रायल या सगळ्यांचं युद्ध आहे. माणूस शिकला, प्रचंड पैसा कमवला, पण शांती नाही दिला. त्याचा पैसा घ्यायचा, ह्याचा पैसा घ्यायचा, त्याची भूमी घ्यायची, ह्याची भूमी घ्यायची आणि युद्ध करायचं. इथं बसायचं, कॉम्प्युटरवर एक मोठं बॉम्ब तयार करायचा आणि बटन दाबायचं, त्या देशात राख रांगोळी होती. तुम्ही बघता टीव्हीवर. मग 21व्या शतकामध्ये किंवा कलियुगामध्ये जर हा संघर्ष असेल तर आपले दैवत छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा अशाच प्रकारचा संघर्ष होता. म्हणजे 1200-1300 वर्षापूर्वी, 1600 वर्षापूर्वी पण तीच परिस्थिती होती आणि 21व्या वर्षात सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणून सनातन संस्कृती, ही सनातन संस्कृती म्हणजे अवघ्या विश्वाचं कल्याण, ही मात्र शक्ती अवघ्या विश्वाचं कल्याण चिंतनाची शक्ती आहे. ही दुर्गा माता आहे, ही नारी शक्ती आहे, ही पूजनीय आहे, ही वंदनीय आहे, ही प्रार्थनीय आहे. आणि अशा शक्तीचा संघटित करून, अशा शक्तीचा गौरव करून, त्याचं कौतुक करून आपल्याला समाजामध्ये एक नवी दिशा, प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी निश्चित मदत होईल. या मतावर मी थांबलोय. बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत, काहीला पण जायचंय. अजून त्यांच्याकडे 2-3 कार्यक्रम आहेत. मला असं वाटतं पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.